आज आमच्या कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठा कांड झालेला आहे। बाहेरून कुठून तरी एक कुत्रा आलेला, कोण होता, काय होता, कसला होता काहीच मला माहिती नाही। पण मला 8:30च्या दरम्यान फोन आले की मारुती मंदिरजवळ एक कुत्र्याने जी आता एक म्हणजे आपली काळू जिने आता 4 पिल्लांना जन्म दिलेला आहे तिला चावला आणि तिथून तो कुत्रा सर्कल जवळ आला आणि तिथून खूप तमाशा झाला। सगळे कुत्रे त्याच्यावरती तुटून पडले, तो कुत्र्यांवर तुटून पडला, बरंच काही कांड झालं। आणि त्याच्यानंतर ना तो कुत्रा आमच्या कॉम्प्लेक्समध्ये पण घुसला आणि आमच्या या हिरूला बघा त्याने इथे चावलेला आहे। हे बघा हिरो बच्चा, रक्त दिसते का तिकडे? हां, तर चावलेला आहे। आता मी जे माझ्या ओळखीचे आहेत आमच्या सोसायटीमध्ये त्यांच्याकडून पैसे गोळा केलेले आहेत हिरूच्या इंजेक्शनसाठी आणि आता उद्या त्याला मी 10:30-11च्या दरम्यान घेऊन जाणार आहे रिक्षात घालून। आता 3-4 इंजेक्शनचा कोर्स करावा लागेल हिरूला। हिरू खाया तूने खाना? त्याला मी आता जेवण दिलेलं आहे, जेवलाय तो आता आणि खूप घाबरला होता। सगळ्या लहान मुलांनी बघितलं, सगळ्या लहान मुलांनी येऊन सांगितलं। बापरे, काय जीवन असतं ह्या बेजुबान जनावरांचं। तो पण कुत्रा कोण होता, काय होता, काही माहित नाहीये। जर तो कुत्रा रेबीजवाला असेल तर खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत। मी तर ह्याला इंजेक्शन देईन, पण ते बाकीच्या कोणाला चावलेलं आहे त्यांचं काय? आणि ते पसरत जाईल। आमच्या हिरूचं तर आता सगळं होऊन जाईल कारण पैसे जमा झालेले आहेत आणि उद्या मी त्याला घेऊन जाणार आहे। तर त्याचा पूर्ण रेबीजच्या इंजेक्शनचा कोर्स आणि वॅक्सिन मी करून घेईन, नो इश्यू। बाकीच्यांचं मी प्रयत्न करते, जर कुठे असं म्हणजे ज्याला कोणाला चावला असेल असं सापडला तर करू काहीतरी, कारण ते हातात येणं पण महत्त्वाचं आहे। आता हा कसा, हा माझ्या अख्ख्यातारीत आहे ना, हा माझ्या जवळ असतो, त्याच्यामुळे मी ह्याला घेऊन जाऊ शकते आरामात। सगळ्या कुत्र्यांना नाही नेऊ शकत कारण ते ओळखीचे असतात नसतात असा प्रॉब्लेम आहे। आता त्या कालूला पण तिकडनं घेऊन जाऊ, तिच्या पिल्लांना घेऊन जाऊ। चुकचुकला आणि पुट्टूला चावलाय की नाही माहीत नाही मला, पण तो एक काळू बाळू होता म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटवाला, तर त्याला चावलाय असं म्हणतात, पण तो सापडत नाहीये, कुठे जाऊन घाबरून लपलाय माहीत नाही। सो उद्या आमच्या हिरालालचं वॅक्सिनेशन होणार आहे। सो जा अभी। हाँ बच्चा, बाय, गुड नाईट।